नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, इयत्ता 6वी विज्ञानचा चौथा धडा सजीवातील विविधता या धड्याचा स्वाध्याय आपण आता इथे सोडवतोय. 2026चा नवीन अभ्यासक्रमातील हा चौथा धडा आहे. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर. प्रश्न 1 आहे, योग्य जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट याचं योग्य उत्तर आहे जलचर, मासा, चिखलासारखा दलदलीत राहणारे रान म्हैस, उभयचर बेडूक, पाण्याच्या पृष्ठभागावर विहार करणारे हंस. गटामध्ये न बसणारा कोण ओळखा आणि त्याचं कारण लिहा. अ गाय, घोडा, बकरी, मासा. न बसणारा शब्द आहे मासा, कारण गाय, घोडा, बकरी हे भूचर जमिनीवर राहणारे प्राणी आहेत, तर मासा हा जलचर म्हणजे पाण्यात राहणारा प्राणी आहे. ब आंबा, पिंपळ, पेरू, कोथिंबीर. न बसणारा शब्द आहे कोथिंबीर, कारण आंबा, पिंपळ, पेरू हे मोठे वृक्ष आहेत, तर कोथिंबीर हे आकाराने लहान रोपटे आहे. क कांगारू, चित्ता, झुरळ, हरिण. न बसणारा शब्द आहे झुरळ, कारण कांगारू, चित्ता, हरिण हे पाठीचा कणा असलेले मोठे पृष्ठवंशीय प्राणी आहेत, तर झुरळ हा एक कीटक आहे. ड मूग, ज्वारी, गहू, बाजरी. न बसणारा शब्द मूग, कारण ज्वारी, गहू, बाजरी ही एकबीजपत्रीय धान्य आहेत, तर मूग हे द्विबीजपत्री कडधान्य आहे. प्रश्न 3 आहे, सत्य की असत्य ती लिहा. मेंदी हे झुडूप प्रकारची वनस्पती, तर हे सत्य आहे. ब सोटमूळ असणारे वृक्ष लहान वादळात सहज कोसळून पडतात, असत्य, कारण सोटमूळ वनस्पतीतील भक्कम आधार देते आणि ती सहज कोसळत नाही. क आंब्याच्या झाडाला फुले येत नाहीत, असत्य, कारण आंब्याला मोहर म्हणजेच फुले येतात. ड पांढरी अस्वले वाळवंटात असतात, असत्य, कारण पांढरी अस्वले हिमालयासारख्या बर्फाळ प्रदेशात आढळतात. ई काही जातींचे साप उभयचर असतात, असत्य, कारण साप हा सरपटणारा भूचर प्राणी आहे. 4 पहिल्या जोडीतील संबंध पाहून दुसऱ्या जोडीतील संबंध लिहा. झाडांच्या फांद्यावर राहणारे माकड, तर जमिनीखाली राहणारे उंदीर, घूस आणि चिचुंद्री. कोरड्या जमिनीवर राहणारे घोडा, तर गुहेत राहणारे वाघ आणि सिंह. पुढील चित्र नीट पहा, त्यावरून या वनस्पतीविषयी कोणकोणती माहिती समजते ते सगळे मुद्दे नोंदवत लिहा. पहिलं चित्र आहे वृक्ष. हा मजबूत आणि आकाराने मोठा असणारा वृक्ष आहे. याचे मूळ सोटमूळ प्रकारातील आहे, जे जमिनीखाली खोलवर जाऊन झाडाला भक्कम आधार देते. याच्या पानात जाळीदार शिराविन्यास असतो. ही द्विबीजपत्री वनस्पती आहे. दुसरे चित्र गवताचे. ही आकाराने लहान असणारी गवत रोपटी प्रकाराची वनस्पती. याचं मूळ हे तंतुमुळासारखं गुच्छासारखं असतं. याच्या पानात समांतर शिराविन्यास असतो. ही एकबीजपत्री वनस्पती आहे. 6 तुळस ही वनस्पती वृक्ष, झुडूप आहे की रोपटे हे ठरवण्यासाठी आपण कोणकोणती वैशिष्ट्ये विचारात घेऊ शकतो? उत्तर तुळस ही वनस्पती रोपटे आहे हे ठरवण्यासाठी आपण खालील वैशिष्ट्य विचारात घेतो. उंची. तुळशीची उंची साधारणपणे खूप कमी 1 ते 3 फुटापर्यंत असते. खोड. तिचे खोड मऊ, हिरवे आणि वृक्षांच्या तुलनेत लवचिक व नाजूक असते. जीवनकाळ. या वनस्पतीचा जीवनकाळ ही काही महिने ते 2 वर्षापर्यंत असतो. प्रश्न 7 एकबीजपत्री वनस्पती आणि द्विबीजपत्री वनस्पती यांच्यातील फरक स्पष्ट करा. वैशिष्ट्य. बीज. एकबीजपत्री यांच्या बियांचे 2 समान भाग होत नाही, तर द्विबीजपत्रीचे 2 समान भाग होतात. मूळ. एकबीजपत्रीचं मूळ तंतुमय असते, तर द्विबीजचं मूळ हे सोटमूळ असतं. पानं. पानांमध्ये समांतर शिराविन्यास असतो, तर द्विबीजमध्ये पानांमध्ये जाळीदार शिराविन्यास असतो. एकबीजपत्रीमध्ये मका, गहू, ज्वारी, गवत येतं, तर द्विबीजमध्ये आंबा, हरभरा, वड आणि तुळस येतं. प्रश्न 8 बदक या प्राण्याचा अधिवास कोणता आणि का? अधिवास. बदकांचा अधिवास जलीय प्राणी असणारा परिसर किंवा पाण्याचे साठे, तळे, नदी किनारे हा आहे, कारण बदकाच्या पायांची बोटे त्वचेने जोडलेली असतात, पडदे असतात, त्यामुळे त्याला पाण्यात सहज पोहता येते. त्याच्या पंखांवर मेणाचा थर असतो, ज्याच्यामुळे त्याचे पंख पाण्यात ओले होत नाहीत. त्याचे अन्न त्याला पाण्यात सहज मिळते. 9 तुमच्या परिसरातील किमान 5 प्राण्यांचे निरीक्षण करा आणि त्यांचा अधिवास निश्चित करा. प्राण्याचे नाव. गाय, कुत्रा. अधिवास भूचर. चिमणी, कावळा, खेचर झाडांवर राहणारे, हवेत उडणारे. बेडूक. मासा. बेडूक उभयचर, जमीन आणि पाणी दोन्ही ठिकाणी राहणारा. मासा जलचर, पूर्णपणे पाण्यात राहणारा. मुंगूस खार भूचर, जमिनीवर किंवा झाडांच्या ढोलीत राहणारे.
उपक्रम आहे आसपासच्या परिसरातील बदल झाल्याने काही प्राण्यांचे तिथे जगणे अवघड होते. त्यांची संख्या कमी होऊ लागते. अशा प्रकारे महाराष्ट्रातून नाहीसे होण्याचा धोका असलेल्या काही प्राण्यांची चित्रे आणि माहिती मिळवा. महाराष्ट्रातील बदलत्या हवामानामुळे, जंगलतोडीमुळे आणि वाढत्या शहरीकरणामुळे अनेक वन्यजीवांचे अधिवास धोक्यात आलेले आहेत. महाराष्ट्रातून नाहीसे होण्याचा धोक्यात असलेल्या 3 प्रमुख प्राण्यांची माहिती. सगळ्यात पहिला आहे माळढोक पक्षी. आकाराने मोठा असणारा, जमिनीवर धावणारा अत्यंत दुर्मिळ पक्षी. महाराष्ट्रातील सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील गवताळ प्रदेशात हा पक्षी प्रामुख्याने आढळतो. धोका निर्माण होण्याची कारणं: शेतीचा विस्तार, माळरानावरील मानवी हस्तक्षेप, कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे या पक्ष्याचे नैसर्गिक अन्न नष्ट झाले. आता महाराष्ट्रात बोटावर मोजण्याइतके माळढोक उरले असून हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. शेकरू. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी. एका मोठ्या आकाराची लांब झुपकेदार शेपटी असलेली खार. महाराष्ट्रातील भीमाशंकरच्या सदाहरित जंगलात हा प्राणी प्रामुख्याने आढळून येतो. धोका निर्माण होण्याची कारणं: शेकरू हा प्राणी आपले संपूर्ण आयुष्य झाडावर घालवतो. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारतो. भीमाशंकर परिसरातील जंगलतोड आणि रस्ते विकासाची होणारी वृक्षतोड यामुळे त्याचे अधिवास तुकडे पडत आहेत. त्यामुळे त्याची संख्या वेगानं कमी होत आहे. पँगोलिन किंवा खवले मांजर. या प्राण्याला अंगावर कडक खवले असतात. संकट आल्यास हा प्राणी स्वतःला एखाद्या चेंडूसारखा गोल गुंडाळून घेतो. हा प्राणी शेतातील मुंग्या, उधई खाऊन शेतकऱ्यांची मदत करतो. धोका निर्माण होण्याची कारणे: या प्राण्याची आंतरराष्ट्रीय बाजारात होणारी बेकायदेशीर तस्करी, त्याच्या खवल्यांसाठी केली जाणारी शिकार यामुळे महाराष्ट्रातील जंगलामधून अत्यंत दुर्मिळ झाला आहे. कसा वाटला हा स्वाध्याय? आवडला का? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.